माझ्या ना किचनमध्ये पूर्ण धूर झालाय आणि ते नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर मी आणि लावण्य आम्ही ना तिघीजणी हॉलमध्ये बसलो होतो आणि झालं असं की काल ह्या ज्या बरण्या आणल्या होत्या ना तर मी हे छान मस्त क्लीन केल्या, वाळवून घेतल्या का तर म्हटलं आता याच्यात लोणचं भरायचंय. आणि इथे मी तेल तापायला ठेवलं आणि आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो. म्हटलं तेल तापतं तोपर्यंत तिथे बसून टाइमपास करूया. आणि मी विसरून गेले लिटरली की मी इकडे तेल ठेवलं आणि खूप वास यायला लागला. म्हटलं एवढं वासन दूर कसलं आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी इकडे तेल गरम करायला ठेवले आणि ते अक्षरशः असं त्यातनं धूर निघतोय, जळालं आहे ते. म्हणजे पूर्ण नाही जळालं आहे पण साईडने दिसतंय ना कढईच्या ते हे झालं आहे जळाल्यासारखं. तर आता ते छान व्यवस्थित थंड होऊन देते, त्यानंतर लोणच्यात आपण त्याला घालून घेऊयात. आणि मी विचार करत बसले होते हॉलमध्ये बसून की संध्याकाळी स्वयंपाकाला काय बनवायचं याचा माझा विचार चालू होता. तर स्वयंपाकाला काय बनवायचं हे तर माझं ठरलंच नाही, पण हा एक उद्योग झाला. पूर्ण किचनमध्ये धूर धूर झालंय दिसत. तर लावण्याने ना काहीतरी बनवलंय ते बघायला बोलवलंय. मी मनूला झोपी लावत होती कारण ती दुपारी ना थोडी लवकर उठली होती. आत्ता किरकिर करायला लागली होती तर म्हटलं तिला झोपी लावते. तर तिथे लावण्य आली होती आणि तिचं म्हणत होतं चल ना मम्मा मी काहीतरी बनवले ते दाखवायचं. तर दाखव काय बनवलेस ते. काय आहे पहिले इकडे बघून सांग काय आहे ते. काय आहे? पपेट शो. ओके दाखव चल. अरे वा, ते टी व्हीमध्ये वगैरे बघते. मला आय थिंक वाटते पेपा पिगमध्ये पाहिलेस ना हे. पेपा पिगमध्ये. अरे बापरे, अरे बापरे. गुड जॉब. असं घरी असलं ना की हे असं काही ना काहीतरी चालूच असतं. बरं आहे वा छान. आणि बरं आहे इतर काही गोष्टी करण्यापेक्षा थोडासा पसारा होतो पण ठीक वाटतं की काहीतरी वेगळं करते, तेच ते करण्यापेक्षा हरकत नाही. तर मला चहा पिऊ की नाही असं झालं. 5:30 वाजत आले म्हणजे 5:20 झाले. करते थोडासा चहा, बरं वाटेल. इथे माझा चहा रेडी झाला आहे मस्त असा. आज ह्या कपात घेते आणि थोडासाच केला आहे. जास्ती वाटू शकतो पण मी माझे कप ना खूप मोठे आहेत आणि मी त्यात भरपूर चहा पित असते 2 टाईम जरी पिणार असते तरी. पण आज दुपारी ना ज्या भांड्यांच्या मदतीसाठी मावशी येतात ना तर आज त्यांना चहा केला होता कारण त्यांच्या बोलण्यावरनं वाटत होतं त्यांना चहा प्यायचा आहे म्हणून. तर मग त्यांच्यासोबत घेतला होता थोडासा. मग आत्ता काही इच्छा नव्हती पण मनही करत होतं म्हणून म्हटलं चला थोडासा पिऊनच घेते. फायनली तेल जे ते अगदी गार झाले, अगदी म्हणजे एकदम रूम टेम्परेचर सारखं. असं वाटतही नाही ते मी गरम केलं होतं, इतकं गार झालं. आणि हे एवढं गार झाल्यानंतरच आपल्याला आपल्या लोणच्यात ते मिक्स करायचं. हे मी खूप सारे व्हिडिओज बघून आणि माझ्या ज्या सासूबाई आल्या होत्या तर त्यांनीही मला काल ते सांगितलं जाताना की ते पूर्ण गार करून मला लोणच्यात टाक. आणि मनू उठलेली, बघ बरं उठली की नाही, तुला झोका दे, थोडा वेळ खेळा तिच्याशी. तर मी ते करून घेते आणि त्यानंतर मला स्वयंपाकही करायचा आहे. आणि स्वयंपाकात काय करू हा खूप मोठा प्रश्न आहे. काय बनवायचं रोज स्वयंपाकात तेच कळत नाही. चलो हे करून घेऊयात पहिला. आणि माझ्या बरण्या आहेत ना लोणच्यापेक्षा जास्ती मोठ्या झालेल्या आहेत. हरकत नाही, पुढच्या वेळेस काम येतील. तर हे आपलं जे नॉर्मल लोणचं आपण जसं बनवतो तिखट तसं बनवलं आहे मी. दिसतं इतकं सुंदर ना की मस्त. आणि हे कोरडं आहे बरं का, म्हणजे तेल टाकलंय थोडंसं मसाल्यात तेवढंच, पण आतून तरी एकदम मस्त आहे. आणि मी मनूला झोळीत झोपवलं होतं, ती तिला झोळीतून काढून उचलून घेऊन आली. जमलं घेत नको जाऊ असं मम्मी नसताना, काय पडेल बिडेल झोळीतून काढताना.
तर चैन लावून तिला झोपवली होती, ती झोळीतून काढून घेऊन आली. हे बघा ह्या माझ्या दोन्ही सोंड्या गोंड्या माझ्या. हळूच ठेवायचं. तशा एवढ्या गोड आहेत ना या दोघी. आणि माझा आहे ना मसाला थोडाही खाली नाही राहिलाय, सगळा त्या फोडींना चिटकलेला आहे मस्त. आणि हे मी ना गोड लोणचं बनवलं, याच्यात गूळ घातला, त्यामुळे थोडंसं असं ओलसर दिसतंय. मला ना असं गोड लोणचं खूप आवडतं. आणि कैरीचं गोड आंबट हे जे लोणचं आहे ना, म्हणजे गोड तिखट आंबट, ते सहसा नाही मिळत लवकर. तिखट मिळून जातं, पण हे लोणचं थोडंसं अवघड होतं मिळायला. त्यामुळे मी हेही ट्राय केलं आणि हे लोणचे माझे मस्त झाले ना, तर पुढच्या वर्षी मी हे तर जवळपास भरलीच आहे, एवढे भरून करेल दोन्ही लोणचे. हाय ना नवाने, कधी गरम केलेलं तेल. कारण हे खालीच राहिले, वरती आलंच नाही. मला वाटतं तेल थोडं घालावं लागणार आहे. मला वाटतं मी तेल गरम करून घालूनच घेते, उगीच चव खराब होण्यापेक्षा तेल जास्ती पडलेलं केव्हाही चांगलं. लगेचच गरम करते आणि घालून घेते. आणि आता ह्यावेळेस इथेच उभी राहते तेल गरम करताना. तर मी ना एक साईडला स्वयंपाकही करून घेतला आणि हे तेलही पुन्हा गरम करून घेतलं होतं, जे पुन्हा गार केलंय. आणि आता यातनं घालून घेते. किती दिवस चालणार आहे काय माहिती माझं. मी गेले 15 दिवस, म्हणजे रविवारी आता 15 दिवस होते. आज कोणता वार आहे? शुक्रवार आहे. रविवारी 15 दिवस होते मी लोणचं करते. जगाचं वेगळं काहीतरी लोणचं चालू. हे झाले माझे लोणचे तयार करून, जे गेले 15 दिवस मी झाले हे करतेय. 15 दिवसात एखादं जे कायम लोणचं बनवत असेल त्यांचं लोणचं पूर्ण मुरतही असेल. पण शेवटी माझं लोणचं आहे ते भरण्यांमध्ये गेलेलं आहे. बाई मिक्स करायचे ना, तेव्हा मी हे एक थोड तरी टेस्ट करून पाहायचे. तर छान झालंय टेस्टला, त्याला तर काही वादच नाही. आणि थोडंसं मुरायलाही लागलंय. आधी जेव्हा मी पहिल्या दिवशी घातलं होतं ना, तेव्हा अगदी असं घट्ट होतं, आता सॉफ्ट व्हायला लागले. आणि मला वाटतं 4-5 दिवसात प्रॉपर असं मुरून जाईल, जास्त वेळ नाही लागणार आता. आणि छान दिसतंय. मी खूप एक्सायटेडपणे आणि खूप भीत घातले, कारण पहिल्यांदा बनवले. आणि बरण्या थोड्या मोठ्या झाल्यात, मला माहिती आहे त्यात लोणचं थोडं कमी दिसतंय. पण हे लोणचं छान झालं, छान टिकलं. तर पुढच्या वर्षी दोन्ही बरण्या भरून लोणचं घालणार आहे मी.